नमस्कार. मी सौ सुधा पाटील सांगली, क्षितिज फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत ब्लीड द सायलेन्स ही सिरीज चालवली जाते आणि त्यासाठीच आज मी वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध या विषयावर या सिरीजसाठी मी माझं मत मांडणार आहे. खरं तर कोरोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये ना लग्न आणि सेक्स यावरती माझे 4 भाग मी माझ्या फेसबुक पेजला प्रसिद्ध केले होते. त्याच्यावर आधारितच विषय घेऊन हा विषय मी पुढे कंटिन्यू करते आहे बघा. मुळातच लग्न ही संस्था निरामय कामजीवन आणि प्रजोत्पादन या उद्देशानं निर्माण झाली आहे असंच म्हणावं लागेल. कारण जर विचार केला तर निसर्गामध्ये समजा स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि त्यांच्या मिलनातून जर मुलं जन्माला आली तर त्यांचा सांभाळ कोण करायचा किंवा त्यांना एक नैतिक प्लॅटफॉर्म किंवा सामाजिक जीवन त्यांना कसं मिळावं याचा विचार करूनच आपल्या पूर्वजांनी कदाचित या सगळ्या गोष्टीला एक नैतिक पाया मिळावा आणि म्हणूनच लग्नसंस्था निर्माण केलेली आहे किंवा असावी असं मी म्हणेन. पण आत्ता 21व्या शतकात जर तरुण मुलामुलींना विचारलं की लग्न या संस्थेबद्दल तुमचं मत काय आहे, तर अगदी मुलं ना अगदी म्हणजे आपल्या मनाविरुद्ध उत्तरं देतात म्हणा किंवा वास्तव अशी उत्तरं देतात त्यांच्या दृष्टीनं असं मी म्हणेन. परवाच असंच एका तरुण मुलामुलींचा घोळका बसलेला होता आणि त्यांना मी जाऊन सहज विचारलं की लग्न या संस्थेबद्दल तुमचं मत काय आहे? कारण हल्लीच्या तरुण पिढीमध्ये ना लग्न या संस्थेबद्दल नाराजी दिसते आहे किंवा त्यांना सध्याची लिव्ह इन रिलेशनशिप ही संस्था किंवा ही गोष्ट चांगली वाटू लागली आहे. त्याची अशी त्यांची काही कारणं आहेत. तर त्यावर एक मुलगा अगदी सहज असं म्हणाला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हा एक संस्कार मानला जातो किंवा लग्न ही संस्था एक चांगली संस्था आहे, समाजरचना घडवणारी संस्था आहे असं मानलं जातं. पण आमच्या दृष्टीनं तुम्ही विचार कराल ना तर लग्न म्हणजे केवळ सेक्ससाठी दिलेला परवाना असं त्यानं धडधडीत मला उत्तर दिलं. त्यावर मी थोडे थांबले आणि म्हणाले की हो, तसा विचार केला तर ते तुझं उत्तर अगदी बरोबरच आहे. आणि खरंच ते बरोबरही आहे. कारण लग्न ही संस्था उदयाला त्यासाठीच आली आहे की एक सेक्स्युअल लाईफ किंवा शारीरिक गरजा भागवण्यासाठी एक कुठेतरी नैतिक असा प्लॅटफॉर्म असावा आणि म्हणूनच लग्न ही संस्था उदयाला आलेली आहे. हे सगळे तुम्ही जाणताच. कारण प्रजोत्पादन ही सृष्टी चालवणं, मानवजात पुन्हा निर्माण करणं ही गोष्ट स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक संबंधातूनच निर्माण होते. मग हे संबंध किंवा निर्माण झालेली त्यांच्या समागमातून निर्माण झालेली संतती याच्यासाठी एक चांगला नैतिक मार्ग असावा, त्यांच्यासाठी एक सामाजिक चांगलं जीवन असावं, यासाठी सर्वानुमते एक सामाजिक संस्था म्हणून लग्न या संस्थेची स्थापना झालेली आहे. परंतु त्या लग्न या संस्थेचा संस्थेची जी स्थापना आहे ती एका चुकीच्या व्यासपीठावर किंवा चुकीच्या पायावर उभारली आहे असं म्हणतो. कारण लग्न या संस्थेमध्ये दोन नर आणि मादी किंवा स्त्री आणि पुरुष हे एकत्र येत असतात आणि त्यांच्या एकत्र मिलनातून नवीन पिढी घडत असते. मग जर नवीन पिढी त्यांच्या एकत्र येण्याने घडत असेल तर मग त्या दोघांनाही तितकंच महत्त्व असणं खूप गरजेचं आहे. पण लग्न या संस्थेमध्ये बऱ्याचदा स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं किंवा दिलं गेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये स्त्रिया नोकरी करू लागल्या आहेत, स्वतःच्या पायावर त्या उभ्या आहेत. त्यामुळं कदाचित त्यांना थोडाफार मान सन्मान मिळू लागला आहे. पण थोडंसं मागं जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की लग्न या संस्थेमध्ये स्त्री ही कायम दुय्यम स्थानीच राहिलेली आहे आणि त्यामुळं तिच्यावर झालेला अन्याय किंवा तिला कुठल्याही मतात घरातल्या मतांमध्ये तिला कुठलीही किंमत न देणं किंवा तिचं मत विचारात न घेणं अशा अनेक गोष्टी घडल्यामुळेच आत्ताची जी तरुण पिढी आहे किंवा मुली आहेत त्यांनी मोस्टली हेच पाहिलं आहे की स्त्रीला नेहमी लग्न या संस्थेमध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. तसा नैसर्गिकदृष्ट्या विचार केला तर नवीन पिढी घडवणारी, मुलांना जन्म देणारी, प्रजोत्पादन क्षमता असणारी स्त्री ही नक्कीच सगळ्यात महत्त्वाची आहे. पण तरीसुद्धा तिला दुय्यम स्थान दिलं गेलं आहे.
आणि त्यामुळंच आत्ता 21व्या शतकामध्ये ना विवाह संस्थेवरचा मुलांचा विश्वास उडत चालला आहे. जरी लिव्ह इन रिलेशनशिप ही गोष्ट आली तरी बऱ्याचदा असं होतं की जोपर्यंत आमचं चांगलं चाललं आहे, जोपर्यंत आमचं पटते तोपर्यंत आम्ही एकत्र राहणार. पण त्यानंतर काय होईल माहिती नाही. मग तिथं कुठेतरी एक व्यावहारिक भावना येते आणि त्यामुळं काय होतं, माणसाच्या ज्या इमोशन्स असतात, भावना असतात, त्या भावनिक गरजा भागवल्या जात नाहीत. आणि आपण सर्वजण जाणताच की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि माणसाला जगण्यासाठी जशा इतर गरजा महत्त्वाच्या आहेत तशीच भावनिक गरज ही सुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे. मग ही भावनिक गरज कुठे भागवली जाते? तर विवाह या संस्थेतून जेव्हा मुलं जन्माला येतात किंवा इतर नातेसंबंध निर्माण होतात, ते एकत्र राहतात, तेव्हा काय होतं तर एक भावनिक पाया तिथं रचला जातो, भावनिक आधार सगळ्यांना तिथेच मिळतो आणि म्हणूनच लग्न ही संस्था तितकीच महत्त्वाची आहे. पण आत्ताच्या काळातला विचार केला तर तरुण मुला-मुलींमध्ये लग्न या संस्थेबद्दल एक गैरसमज म्हणा किंवा चुकीची धारणा मनात निर्माण झाली आहे. ती कशी काढायची? तर ती काढायची असेल तर आपल्याला वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध म्हणजे काय? किंवा नेमकं तो पाया भक्कम करण्यासाठी किंवा ते जीवन चांगलं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचा विचार हा नक्कीच करावा लागेल. तर सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की मी मगाशी पहिल्यांदा एका मुलानं मला जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की लग्न म्हणजे सेक्ससाठीचा परवाना, असं धडधडीत उत्तर त्या मुलानं दिलं आणि त्याला धरूनच मी पुढे बोलते आहे. अगदी खरंच आहे. म्हणजे जशा मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या गरजा आहेत तसंच निरामय कामजीवन ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गरज आहे. आणि जेव्हा स्त्री आणि पुरुष लग्न करून एकत्र येतात ते मुळात पहिलं कारण तेच असतं की त्यांची कामवासना पूर्ण करणं किंवा सेक्स्युअल लाईफ सॅटिस्फाय करणं या गोष्टी ते कनेक्टेड असतात. आणि मग त्यातून मग प्रजोत्पादन होतं, मुलं जन्माला येतात आणि मग त्यांचं सहजीवनाचा प्रवास त्यांचा सुरू होतो. मग हा प्रवास जर चांगला व्हायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरामय कामजीवन म्हणजे काय? याची जाण त्या स्त्री आणि पुरुष या दोघांनाही असणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की बेडमध्ये जर दोघांचं जमलं तर त्यांचं पूर्ण आयुष्यभर त्यांचं जमतं असं म्हणतात. म्हणजे हेच की जर त्यांचं सेक्शुअल लाईफ चांगलं असेल तर त्याचा पाया भक्कम मानसिक आधारावर होतो. त्यामुळे त्यांचं मानसिक जीवन चांगलं होतं आणि त्यामुळे पुढचा संसारसुद्धा चांगला होतो. जेव्हा माझे लग्न आणि सेक्स याचे 4 भाग प्रसिद्ध झाले, त्यावेळेला मला वाटतं मुंबईमधील कुणीतरी एक वकील होते. माझे लेख वाचून त्यांचा मला असाच फोन आला आणि ते मला म्हणायला लागले, की "मॅडम तुम्ही अगदी वास्तव गोष्टीवर छान असं मत मांडलेलं आहे. कुणीतरी याची जागृती करणं खूप गरजेचं आहे." आणि ते पुढं असं म्हणाले, की "माझ्याकडे ज्या काही केसेस आहेत घटस्फोटासाठी आलेल्या ज्या काही केसेस आहेत, त्यातल्या जवळ-जवळ 80 ते 90% केसेस ह्या सेक्स्युअल लाईफ चांगलं नाही आणि म्हणून नवरा-बायकोंचं पटत नाही आणि त्यामुळे ते घटस्फोट घ्यायला लागलेत. अशा केसेस खूप आहेत." आणि ही गोष्ट तशी वरवरची नाही आहे. ही गोष्ट अगदी वास्तव आणि खरीच आहे. जर समजा नवरा-बायकोंच्या मधलं जर सेक्स्युअल लाईफ चांगलं झालं, तर त्यामुळे त्यांचं भावनिक जीवन चांगलं होतं आणि त्यांचा सहजीवनाचा प्रवास हा खूप सुखकर आणि चांगला होतो. तिथंच जर काहीतरी चुकत असेल किंवा तिथं त्यांचा बॉन्ड नाही जमला, तर त्याचा सगळा परिणाम हा त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो. आणि म्हणूनच वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या कपलना वैवाहिक जीवनानंतर जे काही त्यांचे शारीरिक संबंध येणार आहेत किंवा जी काही त्यांची निरामय कामजीवनाला सुरुवात होणार आहे, त्याची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती त्या दोघांनाही देणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. कारण आज अजून लग्नाला 1-2 वर्ष झाली नाहीत तोवरच त्यांच्यात कुरबुरी सुरू होतात किंवा नवऱ्याला बायको आवडत नाही किंवा बायकोला नवरा आवडत नाही. मग त्यांचे विवाहबाह्य संबंध सुरू होतात. त्यातून त्यांच्या संसारामध्ये क्रॅशेस निर्माण होतात. हे सगळं का होतं? तर याचं कारण मुळात हे आहे की त्यांच्या दोघांमध्ये ते सॅटिस्फिकेशन भेटत नाही आणि त्यामुळं कुठेतरी
बाहेर शोधण्याचा हा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळेच त्यांच्यातील मानसिक बॉन्ड हा सुद्धा चांगला होत नाही किंवा घट्ट होत नाही. म्हणूनच मला असं वाटतं की वैवाहिक जीवनामधलं नातेसंबंध जर सुधारायचं असेल तर सगळ्यात आधी लग्न म्हणजे एक दिखावा किंवा असं छान छान नटणं, मुरडणं किंवा एन्जॉय करणं अशा गोष्टी नसतात. तर ती एक खूप मोठी सामाजिक जबाबदारी असते. सामाजिक जबाबदारी यासाठी मी म्हणत आहे कारण लग्न होताना फक्त एका स्त्री आणि पुरुषाचं लग्न होत नाही. तर तिथं 2 कुटुंब एकत्र येत असतात. सगळ्या नातेसंबंधातून नवीन नातेसंबंध निर्माण होत असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादं वैवाहिक जीवन डिस्टर्ब होतं तेव्हा अनेक नातेसंबंध त्यावर आधारलेले अनेक नातेवाईक डिस्टर्ब होत असतात आणि म्हणूनच वैवाहिक जीवन आणि त्यातील नातेसंबंध जर सुधारायचे असतील तर सगळ्यात आधी मी तर असं म्हणेन की लग्न होताना प्रत्येक कपलना निरामय काम जीवन विठ्ठल प्रभू यांचं जे पुस्तक आहे ते आधी सगळ्यांना वाचायला द्यावं. म्हणजे त्यांच्यातला बॉन्ड किंवा भावनिक बॉन्ड हा शारीरिक बॉन्डवर कसा डिपेंड आहे हे त्यांना नक्कीच कळेल. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी येते की विवाह होत असताना किंवा वैवाहिक जीवनाला सुरुवात होत असताना 2 भिन्न वातावरणातील, 2 भिन्न स्वभावांचे किंवा 2 भिन्न आवडीनिवडींची माणसं एकत्र येत असतात आणि त्यामुळंच कुणीही म्हणजे नवरा असू दे किंवा बायको असू दे त्या दोघांनीही आपल्या आवडीनिवडी एकमेकांवर अजिबात लादायच्या नाहीत किंवा एकमेकांचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नाही. समजा त्यांना काही आवडत नसेल किंवा त्यांना काहीतरी शेअर करायचं असेल तर अगदी ते स्पष्टपणे एकमेकांसमोर मांडण्या इतका मोकळीकपणा त्या नात्यांमध्ये असायला हवा. जर तुम्ही काही लपवत असाल किंवा खोटं बोलत असाल तर त्याचा दुष्परिणाम त्यांच्या भावी जीवनावर होऊ शकतो आणि म्हणूनच नातेसंबंध दृढ करायचे असतील, नवरा बायकोंचे नातेसंबंध दृढ करायचे असतील आणि वैवाहिक जीवन चांगलं बनवायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांच्यातला संवाद हा मनमोकळा असायला हवा. संवाद मनमोकळा असेल तर ते एकमेकांशी चांगले मित्रत्वाच्या नात्याने बोलतील आणि खरंच आहे संवाद मोकळा व्हायचा असेल ना तर त्यासाठीची पहिली पायरी आहे की तुमच्यामध्ये मैत्री निर्माण होणे आणि जेव्हा मैत्री निर्माण होते तेव्हा आपोआपच काय होतं संवाद मोकळेपणानं व्हायला सुरू होते आणि मग वैवाहिक जीवनाचा पाया मैत्रीच्या पायावर भक्कम केला जातो. त्यानंतरची दुसरी गोष्ट अशी आहे की एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करा. एकमेकांच्यासाठी वेळ द्या. मान्य आहे की आपल्याला लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येत असतात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या तर आपल्याला आर्थिक पाया हा भक्कम असावा लागतो. मग आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. आपला जॉब असेल तर तो करावा लागेल. मग अर्थातच माणूस थकून भागून घरी येणार. या गोष्टी होत असल्या तरीसुद्धा काही वेळ संध्याकाळच्या वेळेला काही वेळ दोघांनी एकत्र बसणं, एकमेकांशी गप्पा मारणं, दिवसभरात काय झालं हे एकमेकांशी बोलणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा असं दिसून येतं की बाईसुद्धा घरातल्या कामाने दमलेली असते, पुरुषसुद्धा बाहेरून कामावरून दमून आलेला असतो आणि त्यामुळं काय होतं थोडीफार एकमेकांवर चिडचिड होते आणि त्याचा परिणाम मोठ्या भांडणात होऊ शकतो आणि त्याचा उलटा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे अगदी जाणीवपूर्वक ह्या गोष्टींना अगदी सहज होणार नाही किंवा हा नातेसंबंधांचा जो गुंता आहे ना तो अगदी सहज किंवा अगदी कमी वेळेत तो सुरळीत होणार नाही आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला आधी वेळ द्यावा लागेल. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं, एकमेकांना स्पेस देणं ह्या गोष्टी वैवाहिक नातेसंबंधांमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आणि मला वाटतं आपण इथंच चुकतो. कारण काय होतं लग्न झालं की कपल काय करतात एकमेकांना गृहीत धरायला लागतात किंवा काही आवडीनिवडी अशा असतात की त्यानं न सांगताही त्या समजून घ्याव्यात अशी एकमेकांकडून अपेक्षा केली जाते. तर तसं न करता आपण ज्या काही गोष्टी असतील त्या अगदी स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय माणसं मनकवडी नसतात. त्यामुळं माझा वाढदिवस असू दे किंवा माझ्या आवडीनिवडी असू दे त्यांना लक्षातच ठेवल्या पाहिजेत. त्यानं जाणीवपूर्वक मला विश केलं पाहिजे. जाणीवपूर्वक लक्षात ठेवून मला त्याला जाणीव करून दिली पाहिजे किंवा त्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. असं बरंचसं एक फॅन्टसी डोक्यामध्ये असते. पण बऱ्याचदा असं होतं की मानवी मेंदू हा फक्त एकाच गोष्टीवर फोकस करून नसतो.
त्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे ह्या गोष्टी काही प्रमाणात विसरणं शक्य असू शकतं. आणि म्हणूनच मी सगळ्या तरुण पिढीला असं सांगेन की ठीक आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्या काही आवडीनिवडी आहेत ना, तर आपल्या जोडीदाराला अगदी स्पष्टपणे सांगा. स्पष्टपणे सांगा किंवा एखादा विसरलंच असेल तर आठवण करून द्या. आणि मग त्यातून काय करा, एकमेकांना आनंद देण्यात घेण्याची जी प्रोसेस असते ना, ती किती सुंदर होऊ शकते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. पुढचा पुढचा मला मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. आपण बऱ्याचदा म्हणजे म्हणतोच की जोडीदारांमध्ये एकमेकांच्याबद्दल विश्वास असायला हवा, विश्वासाच्या पायावरच ते नातं टिकतं वगैरे वगैरे वगैरे. पण बऱ्याचदा काय होतं, भीतीपोटी म्हणा किंवा नकळत भावनेच्या आहारी एखादी चूक झालेली असेल तर ती एकमेकाला सांगायला जोडीदार कचरतात किंवा घाबरतात. तर मग अशा वेळेला काय होतं, ती समजा ती गोष्ट पुन्हा एकमेकांना कळली तर मग तिथं त्यांचा अविश्वास निर्माण होतो. पुन्हा मग हा असंच करत असेल, ती तशीच करत असेल, असा एक अविश्वास त्यांच्यात निर्माण होऊ शकतो. पण जर आपला स्वभाव म्हणजे स्वभाव समंजस असेल किंवा समोरच्याची परिस्थिती समजून घेणारा असेल, तर बऱ्याचदा अशा गोष्टी आपण टाळू शकतो. अगदी काही 100%च एकमेकांच्यावर विश्वास असतो, असं जगात एकही कपल सापडणार नाही. कारण भिन्न स्वभावाची माणसं एकत्र आलेली असतात, भिन्न वातावरणात ते दोघे वाढलेले असतात आणि अचानक प्रेमविवाहात नसू दे किंवा अरेंज मॅरेजमधून असू दे, ते कपल म्हणून एकत्र सहजीवनाची सुरुवात करतात. मग त्यावेळेला मुळात लग्न होताना सगळेच दुर्गुण एकमेकांना माहिती नसतात. लग्न झाल्यानंतर सहवासानं एकमेकांचे दुर्गुण असतील किंवा चांगले गुण असतील तर ते एकमेकाला दिसू लागतात. मग समजा आपल्याला दुर्गुण दिसले तर त्यावेळेला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की सगळेच माणसं काही परिपूर्ण नसतात. सगळीच माणसं सद्गुणी नसतात किंवा सगळ्याच माणसांमध्ये सगळेच गुण चांगले असतात असंही नाही. मग जेव्हा एखादा समजा आपल्या जोडीदारामध्ये बरेचसे चांगले गुण आहेत पण एखादा वाईट गुण दिसला तर आपण लगेच आक्रमक होतो. ते असं म्हणतात ना, काळा फळा असेल तर त्याच्यावरचा पांढरा डाग दिसतो किंवा काळ्या रंगावरचा एखादा पांढरा डाग सहज दिसून येतो. अगदी तसंच होतं की खूप सगळे चांगले गुण असतात पण बऱ्याचदा आपल्या लक्षात राहतो ना तो फक्त त्याच्यातला वाईट गुण. असं जेव्हा होतं तेव्हा आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की आमचं वैवाहिक जीवन जर चांगलं जायचं असेल तर मला चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायचं आहे का वाईट गुणांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ऑफकोर्स आपलं पारडं हे नक्कीच चांगल्या गुणांच्याकडे लक्ष देणारं असलं पाहिजे. त्याच्यानंतर मला आत्ताच्या म्हणजे काळाबद्दल बोलावं वाटेल की आता बऱ्याच तरुण मुलामुलींना लग्न हे एक बंधन वाटतं किंवा लग्न ही एक जबाबदारी नकोशी वाटते. याची कारणंसुद्धा अनेक आहेत. याची कारणं हीच आहेत की आपल्या विवाह संस्थेमध्ये मुलामुलींनी आपल्या आईबाबांची भांडणंच बघितलेली असतात आणि इकडं आत्ताची फॅन्टसी काय सांगते तर लग्न म्हणजे रोमांस, एकमेकांना छान गुजगोष्टी करणं, गप्पा मारणं हे एवढं सारं सारं दिसतं. पण लग्न होताना आपल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या येणार आहेत, आपला आर्थिक खर्च वाढणार आहे किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टी सांभाळत जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेत आपण रोमांस करणार आहोत. या गोष्टी त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं असतं. कारण लग्न किंवा सहजीवन ही वरवर दिसते तितकी सोपी गोष्ट नाही आहे. कारण वैवाहिक जीवनानंतर एक वेगळा प्रवास, एक वेगळे नातेसंबंध सुरुवात होत असतात. लग्न जरी 2 जीवांचं होत असलं तरी त्या 2 जीवांवर अवलंबून असणारे जे बाकीचे नातेवाईक असतात त्यांचाही तुमच्या या नातेसंबंधांवर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच दोघांचं जेव्हा सहजीवन सुरू असतं ना तेव्हा इतर नातेवाईकांचा आपल्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा हेही या दोघांनी ठरवलेलं असलं पाहिजे. आत्ताच्या काळात मोस्टली हीच तक्रार असते की तो किंवा ती आम्हाला वेळच देत नाही किंवा तो किंवा ती आम्हाला समजूनच घेत नाही. तर मी आत्ताच्या तरुण पिढीच्या कपल्सना असं सांगेन की आपण कधीतरी आपल्या दुर्गुणांकडे बघतो का? किंवा आपण काय देतो? किंवा आपण अपेक्षा काय करतो? या गोष्टींचा सुद्धा तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण अपेक्षा खूप करतो. तिनं हेच केलं पाहिजे, तिनं माझा डबा करूनच दिला पाहिजे, ती बायकोच आहे.
किंवा बायको आहे म्हणजे ती हे करेलच असं अगदी सहज गृहीत धरलं जातं. किंवा नवरा म्हणजे तो असाच करेल, तो हे समजूनच घेईल. तर हे गृहीत धरणं अजिबात असता कामा नये. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या अडचणी समजून घेणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. खरं तर लग्न बंधनातून जे नातेसंबंध निर्माण होतात, ते इतक्या सहजासहजी तोडता येत नाहीत. कारण आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना, हां ठीक आहे, आपलं पटलं नाही आहे ना, ती व्यक्ती आपल्या विचाराची नाही आहे ना, तर ठीक आहे, आपण तिच्यापासून लांब राहा किंवा आपण तिला सोडून द्या. असं इतर नात्यांमध्ये आपण अगदी सहज म्हणून जातो किंवा ते आपल्याला तितकं सहज शक्यही होतं. पण लग्न बंधनातून जे नातेसंबंध तयार होतात, नवरा बायको यांचं जे रिलेशन तयार होतं, त्या नात्यांमध्ये या गोष्टी इतक्या सहजासहजी म्हणल्या जात नाहीत. कारण लग्न, दोन जीव एकत्र येणं, तिथं प्रेम असेल नसेल हा मुद्दाच गौण आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रेमविवाहामध्ये आधी खूप प्रेम असतं, पण लग्नानंतर जेव्हा दुर्गुण दिसायला लागतात किंवा जबाबदारींचं ओझं वाढतं, तेव्हा तेव्हा ते प्रेम कुठेतरी संपून जातं. आणि अरेंज मॅरेजमध्ये काय होतं, अगदी जबाबदाऱ्याच अंगावर येऊन पडतात. त्यामुळं आपल्याला प्रेमही करायचं आहे, हेच कुठेतरी ते कपल विसरून जातात. आणि मग होतं काय, नवरा आणि बायको हे फक्त घरातल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडतात. मग मानवी जीवाला कुठेतरी प्रेमाची, चार चांगल्या शब्दांची गरज असते. मग नकळत तो कुठेतरी ती किंवा तो कुठेतरी बाहेर अटॅच व्हायला लागतो. अशातूनच विवाहबाह्य संबंध वाढतात. मग पुन्हा त्या दोघांमध्ये भांडणे निर्माण होतात. मग हे सगळं जर टाळायचं असेल आपल्याला, तर मुळात वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध यांचा सहसंबंध काय आहे किंवा ते दृढ कसे करायचे किंवा ते चांगले कसे बनवायचे, याचा आपल्याला विचार करावा लागेल किंवा काउन्सलिंगमार्फत आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मी तर सगळ्यांना असंच सांगेन की सगळ्यात आधी तुमचे वैवाहिक नातेसंबंध चांगले व्हायचे असेल तर तुमचं कामजीवन हे निरामय आणि चांगलं असलं पाहिजे. तिथं तुमचा बॉन्ड चांगला जमला पाहिजे. तो जमला तर अर्थातच तुमच्यात एकमेकांबद्दलची ओढ निर्माण होईल, तुमचं मानसिक बॉन्ड चांगला होईल आणि शारीरिक आणि मानसिक बॉन्ड जेव्हा चांगले निर्माण होतात, तेव्हा सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात होते, असं मी प्रांजळपणे म्हणेन. कारण जर आजच्या बाहेरच्या समाजात पाहिलं किंवा इव्हन वेड्यांच्या इस्पितळात जरी तुम्ही गेलात, तर तिथंसुद्धा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचदा तिथले पेशंट हे त्यांचं कामुक किंवा कामजीवन हे यशस्वी नसल्यामुळं किंवा त्या भावना कुठंतरी दबल्या गेल्यामुळं त्यांच्या मेंदूवर कुठंतरी परिणाम झालेला दिसतो. आज जे लहान लहान मुलींवर बलात्कार केले जातात किंवा इव्हन 60-65 वयाची माणसंसुद्धा अशी कृत्य करायला लागतात. कारण तेच की त्या कामुक भावना कुठेतरी त्यांच्या दबल्या गेलेल्या असतात. मग आपल्या समाजामध्ये आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीसारखं ओपनली स्त्री पुरुषांमधले शारीरिक रिलेशन वगैरे असणं हे आपल्या भारतीय संस्कृतीला अजून तरी मान्य नाही. आणि जरी मोठ्या शहरांमध्ये हे चालत असलं तरी त्याची टक्केवारी अगदी कमी असेल. म्हणून आजही आपला भारतीय समाज किंवा भारतीय संस्कृती लग्न ह्या संस्थेवर विश्वास ठेवते. मग लग्न ही संस्था जर टिकवायची असेल तर मुळात वैवाहिक जीवन आणि त्यातून निर्माण होणारे नातेसंबंध यांचा सूक्ष्म अभ्यास होऊन ते चांगले कसे करता येईल याचं ज्ञान तरुण पिढीला दिलं गेलं पाहिजे. तरच ते नातेसंबंध चांगले होतील. एकमेकांवर संशय घेणं हे काय येतं? यासाठीच येतं की कुठेतरी आपल्या भावनिक गरजा, शारीरिक गरजा कमी पडलेल्या असतात. त्यामुळं माणूस नकळत कुठेतरी बाहेर अटॅच होतो आणि त्यातूनच मग कुठे संशयाचं वारं निर्माण होतं. ह्या गोष्टी अगदी नैसर्गिक आणि नॅचरलपणे होतात. म्हणजे जसं बघा की आपल्याला तहान लागली किंवा भूक लागली तर आपण नॅचरली अन्न खातो, पाणी पितो. तशीच तीसुद्धा एक शारीरिक गरज असल्यामुळे माणूस एका ठिकाणी ती गरज नाही पूर्ण झाली तर दुसऱ्या ठिकाणी तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असेल आणि या सगळ्या गोष्टींचा बेस म्हणजेच वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध सुधारायचे असतील तर मी प्रांजळपणे असं सांगेन की मॅरेज काउन्सिलिंग जे असतात किंवा विवाहपूर्व काउन्सिलिंग किंवा विवाहानंतरचं जे काउन्सिलिंग असतं
ते लग्न होण्याआधी प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी ते काउन्सलिंग घेतलं पाहिजे आहे. कारण लग्न ही फक्त शारीरिक सुखासाठीची जबाबदारी नसते, तर ती अनेक नातेसंबंधांची जबाबदारी असते, ती आर्थिक जबाबदारी असते, ती अनेक आजारांची जबाबदारी असते. म्हणजे मानवी जीवन जगण्याचा जो प्रवास असतो, त्या प्रवासामध्ये ज्या काही गोष्टी येतात, त्या सगळ्या गोष्टींचा प्रवास हा वैवाहिक नातेसंबंधांवर परिणाम करणारा असतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की बघा, संपले आमचे नव्याचे 9 दिवस संपले. म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्या काही सुखाच्या गोष्टी सुरुवातीला होत असतात, त्यानंतर कुठेतरी लोप पावत जातात. का लोप पावत जातात? कारण माणसाला जगण्यासाठी काहीतरी उद्योग करावा लागतो, काहीतरी मिळवावं लागतं. कारण अन्न ही पहिली गरज आहे आणि ती भागवण्यासाठी आपल्याला कामधंदा करणं, पैसा मिळवणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. इव्हन तुम्हाला तुमच्या प्रापंचिक आयुष्यामध्ये कुठं फिरायला जायचं असेल किंवा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, वस्तू खरेदी करायची असतील, तरीसुद्धा तुम्हाला आधी पैसा महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच सगळ्यात आधी तुमचा आर्थिक बेस, मुलांचा असू दे किंवा मुलींचा असू दे, तो आर्थिक बेस चांगला करण्याची जबाबदारी ही त्या दोघांवर असते. नाहीतर काय होतं माहिती आहे का, इकडं सुरुवातीला लग्न वगैरे होतं, नव्याचे 9 दिवस संपतात. मग घरातल्या चणचणी जाणवू लागल्या की एकमेकांची भांडणं सुरू होतात. ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार ना विवाहपूर्व काउन्सिलिंगमध्ये व्हायला हवा. किंवा विवाहानंतर ते नातेसंबंध म्हणजे काय? त्या नातेसंबंधांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? त्या नातेसंबंधांमध्ये विश्वास कसा निर्माण करायचा? किंवा आपण सहजीवन एकत्र घालवतोय, तर आपल्याला कुठल्या चुकीच्या गोष्टी सोडाव्या लागतील, कुठल्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतील, आपल्या स्वभावांमध्ये काय बदल करावे लागतील. आणि या टप्प्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. तर ती तडजोड काय करायची, या सगळ्या गोष्टींचा विचार लग्नाआधी आणि लग्नानंतर सुद्धा करावा लागतो. तरच वैवाहिक जीवन आणि त्यातून निर्माण होणारे नातेसंबंध हे निरामय होऊ शकतात. आणि म्हणूनच मी सगळ्या तरुण पिढीला विनंती करेन की विवाहाच्या टप्प्यावर जर तुम्ही पाऊल ठेवत असाल, तर सगळ्यात आधी निरामय कामजीवन म्हणजे काय याचं ज्ञान आधी शास्त्रशुद्ध घ्या. त्याच्यानंतर विवाह 2 जीवांचा का असतो, कशासाठी असतो किंवा तो सहप्रवास कसा पूर्ण करायचा, आपल्याला काय सोडावं लागेल, काय जोडावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले वैवाहिक जीवन किंवा विवाहानंतरचे नातेसंबंध मजबूत करावं असं मी सगळ्यांना विनंती करेन. जरी आत्ताच्या काळात लिव्ह इन रिलेशनचा जमाना येत असेल, तरीसुद्धा तो फारसा आपल्या समाजाला रुचणारा नाही आहे किंवा त्याचे धोकेसुद्धा खूप आहेत. आणि जी भावनिक गरज असते ना, ती तिथं भेटेलच असं नाही आहे. आणि विवाहाचा खरा अर्थ माणूस जेव्हा उतार वयात असतो, त्याच्यासोबत फक्त त्याची सहचारिणी किंवा तिचा नवरा असतो ना, तेव्हाच त्या नात्याची खरी किंमत कळते. तरुण म्हणजे तरुणपणातलं जे तारुण्याचं रक्त असतं, तेव्हा त्यांना कितीही समजावलं तरी या गोष्टींचं महत्त्व पटत नाही. आणि मानवी गुण असा आहे की स्वानुभव घेतल्याशिवाय माणसाला कुठलीच गोष्ट पटत नाही. आपण खूपदा म्हणतो तरुण पिढीला की आमचे केस पांढरे झाले वगैरे वगैरे, पण तरी जरी असलं तरी त्यांना ते अनुभव स्वतः घ्यायचे असतात. ऑफकोर्स काही अडचण नाही आहे, घेऊ दे त्यांना. पण विवाह संबंधातून निर्माण होणारे नातेसंबंध अर्थात नवरा बायको यांचे नातेसंबंध चांगले व्हायचे असतील, विवाह संस्था टिकवायची असेल, तर सगळ्या गोष्टींचा आधी विचार करून लग्न ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ते पेलण्याची शक्ती आपल्याजवळ असेल, कारण ते एक खूप मोठं शिवधनुष्य आहे. आणि ती पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही याचा निर्णय घ्यावा असं म्हणेन मी. केवळ लग्न तुमच्या सेक्स्युअल गरजा भागवण्यासाठी नसतं, तर ते तुमच्या मानसिक गरजा भागवण्यासाठी असतं, एकमेकांना जपण्यासाठी असतं, एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतं. आणि खरं प्रेम किंवा खरा विवाह तोच जो एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना जपतो, एकमेकांच्या चुकांचा तसंच चांगल्या गोष्टींचा आदर करतो, तो खरा विवाह. आणि त्यातून निर्माण होणारं ते खरं नातं असं मी म्हणेन. धन्यवाद.